प्रणालीज होम किचन तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उपवास स्पेशल रेसिपी। आज आपण दोन रेसिपी पाहणार आहोत। पहिली म्हणजे शेंगदाणा लाडू। कोकणात गेल्यानंतर तुम्हाला कोणत्याही दुकानात शेंगदाण्याचे लाडू दिसतील। असे कोकणातले फेमस असे आज आपण शेंगदाणा लाडू पाहणार आहोत। त्यानंतर साबुदाणा लाडूची रेसिपी पाहणार आहोत। 1 कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि सालं काढून घेतलेली आहेत आणि थोडेसे ते बारीक करून घेतलेले आहेत। 1 पाऊण कप गूळ घेतलेला आहे बारीक किसून। गॅस पेटवून एक पातेलं घेतलेलं आहे आणि 1 चमचा तूप घेतलेलं आहे। तूप वितळलेलं आहे। आता त्यात आपण गूळ घालायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ पूर्णपणे आपल्याला वितळवायचा आहे। एक तारी पाक बनवायचा आहे। सतत मिक्स करत राहायचं आहे। एक तारी पाक बनलेला आहे। आता आपण यात शेंगदाणे घालायचे आहेत। परत मिक्स करत राहायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा वेलची पूड मिक्स करायचं आहे। आता आपण एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यावर ते सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे। गरम गरम लाडू बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यासाठी आपण हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। अगदी उपवासाच्याच दिवशी ही रेसिपी बनवली पाहिजे असं काही नाही। आपण आधी पण 2-3 दिवस आधी पण हे बनवून ठेवू शकतो आरामात। आणि भरपूर दिवस टिकणारे आहेत हे लाडू। कोकणातील फेमस असे शेंगदाण्याचे लाडू आपण आता घरच्या घरी बनवत आहोत। बाकीचे लाडू मी नंतर बनवून घेणार आहे। मग मिश्रण थंड झालं की थोडं गरम करून घ्यायचं आणि बाकीचे लाडू बनवायचे। एक कप साबुदाणा भाजून घेतलेला आहे आणि त्याचं पीठ करून घेतलेलं आहे आणि पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ ओतून घ्यायचं आहे आणि
3 ते 4 चमचे आपल्याला तूप लागणार आहे. ते गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असं त्यात ओतायचं आहे. तर 2 चमचे आपण त्यात ओतून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. परत राहिलेले तूप आपण ओतून घेऊया. मिक्स करायचं आहे. आता आपण यात पिठी साखर घालूया. मिक्स करून घेऊया. वेलची पूड घालायची आहे 1 चमचा. तर 2 चमचे आपण दूध घालणार आहोत. थोडं थोडं घालायचं आहे. जास्त मिश्रण सैल करायचं नाही आहे. आता आपण लाडू बनवून घेऊया. रोज साबुदाणा खिचडी आपण बनवतो, एकच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यासाठी आपण हा नवीन प्रयत्न करत आहोत. साबुदाणा लाडू. चांगले असे दाबून दाबून असे घट्ट असं लाडू बनवायचे आहे. प्रेस करून चांगलं व्यवस्थित घट्ट असं प्रेस करून घ्यायचं आहे. वरच्यावर नाही हे करायचं, एकदम दाबून हे घ्यायचं आहे. तर बाकीचे लाडू मी नंतर बनवून घेणार आहे. उपवास स्पेशल छान रेसिपी बनलेल्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. आणि माझ्या चॅनलला ज्याने पण सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करायचं आहे. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे. ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.